नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे आर्टिकल पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आपल्याला माहिती आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. हा सेकंड चॅप्टर आहे. त्याच्यातलं आर्टिकलचं नाव खाली आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर तो आर्टिकल आपण पाहणार आहोत. तर चला तर आपण सुरुवात करूया. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन इन ब्रॅकेट गोनॅड्स, और इट इज ऑल्सो प्रायमरी मेल ऑर्गन्सलाच आणखी एक नाव आहे गोनॅड्स म्हणतात, अँड इज कॉल्ड ॲज ए टेस्टिस. मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन म्हणजेच गोनॅड्स कॉल्ड टेस्टिस. त्यानंतर सेकंड येतो ॲसेसरी डक्ट्स. थर्ड येतो ग्लँड्स, ज्याच्यापासूनच काय तयार होतात, फ्रॉम विच इंटरनल अँड एक्सटर्नल जेनिटालिया, दॅट मीन्स एक्सटर्नल जेनिटालिया इज separate. So male reproductive system consists of testes, accessory duct, glands and external genitalia. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आता टेस्टिस. तर आपण सुरुवातीला पाहूया तर आपण आता पाहूया टेस्टिस. तर टेस्टिस किती असतात? ए पेअर ऑफ टेस्टिस. टेस्टिसला अंडकोश सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. तर टेस्टिस किती असतात? दोन असतात. ए पेअर ऑफ टेस्टिस. हियर दिस इज द एलएस ऑफ टेस्टिस. एलएस म्हणजे लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ द टेस्टिस. मग टेस्टिस किती असतात? ए पेअर ऑफ टेस्टिस इज प्रेझेंट इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग त्याचा ओरिजिन कसा असतो? इट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. मिझोडर्म, ऑल ऑफ यू नो दॅट, तुम्हाला माहिती आहे 3 डर्म असतात एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये. एक्टोडर्म म्हणजे आउटर, मिझोडर्म म्हणजे मिडल आणि एंडोडर्म म्हणजे आतला, इन्नर. मग हा मिझोडर्मल, हा टेस्टिस जो असतो तो टेस्टिस कसा असतो? मिझोडर्मल इन ओरिजिन अँड आर फॉर्मड इन लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे छातीचा खालचा भाग, शरीराचा छातीचा खालचा भाग म्हणजे ॲब्डॉमिन. त्याच्या कॅव्हिटीमध्ये हा तयार होतो. इट इज फॉर्मड इन. मग टेस्टिस कसा असतो? ए पेअर ऑफ टेस्टिस मिझोडर्मल इन ओरिजिन आर फॉर्मड इन लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. हा जो टेस्टिस असतो, दे आर लोकेटेड इन अ पाऊच. तो पाऊच मध्ये लोकेटेड असतो. दे आर लोकेटेड इन अ पाऊच. पाऊच म्हणजे काय असतं? पाऊच. पाऊचला आपण थैली म्हणतो, त्या एका थैलीमध्ये असतो. दे आर लोकेटेड इन अ पाऊच कॉल्ड ॲज अ स्क्रोटम. त्या पाऊचला स्क्रोटम म्हणतात. ही स्क्रोटमच आहे. दे आर लोकेटेड इन अ पाऊच कॉल्ड ॲज अ स्क्रोटम. मग हा जो टेस्टिस आहे तो फिटल सुरुवातीला कुठे तयार होतो? एम्ब्रियोनिक कंडिशनला तयार होतो, म्हणजेच ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ. आता फिटल म्हणजे काय? फिटल म्हणजे गर्भाच्या पूर्वावस्थेमध्ये. ड्युरिंग फिटल लाईफ, अर्ली फिटल लाईफ, द टेस्टिस डेव्हलप्स इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिन मध्ये कॅव्हिटी असते, तिथं सुरुवात पहिल्यांदा. म्हणजे ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ टेस्टिस डेव्हलप्स इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अँड लॅटर दे डिसेंड इन टू स्क्रोटल सॅक. डिसेंड म्हणजे खाली उतरणे, असेंड म्हणजे वर जाणे, डिसेंड म्हणजे खाली. म्हणजे अर्ली फिटल लाईफला हा कुठे तयार होतो? ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये तयार होतो. परंतु नंतर हा खाली सरकतो, म्हणजेच दे लॅटर दे डिसेंड इन टू दी स्क्रोटल सॅक. त्या स्क्रोटमच्या सॅक मध्ये सरकतो. हा स्क्रोटम म्हणजे काय? स्क्रोटम म्हणजे अंडकोश म्हणतो त्याला. स्क्रोटम मध्ये येतो एका पॅसेजनं. लॅटर दे डिसेंड इन टू दी स्क्रोटल सॅक थ्रू ए पॅसेज, म्हणजे एका मार्गाने खाली येतो. त्याला म्हणतात इंगुइनल कॅनॉल. त्या पॅसेजला म्हणतात थ्रू ए पॅसेज कॉल्ड इंगुइनल कॅनॉल. मग हा जो टेस्टिस आहे तो टेस्टिस दिसायला कसा असतो? इच टेस्टिस इज ओव्हल इन शेप. हा ओव्हल शेपड असतो, म्हणजे अंडाकृती. 4 to 5 सेंटीमीटर लॉंग. हा 4 to 5 सेंटीमीटर लॉंग असतो. 2 to 3 सेंटीमीटर वाईड असतो अँड 3 सेंटीमीटर थिक असतो. असा हा टेस्टिस. तर आता आपल्याला ह्याच्यासोबत आपल्याला काय पाहिजे? आता आपल्याला हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस पाहिजे. तर हिस्टॉलॉजीमध्ये आपल्याला पाहायला लक्षात येईल. हिस्टॉलॉजी म्हणजे काय? इन द हिस्टॉलॉजी द टेस्टिस इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय. हा जो टेस्टिस आहे आतला, हा पांढऱ्या रंगाचा तो टेस्टिस असतो. ह्या टेस्टिसच्या बाहेरल्या बाजूला द टेस्टिस इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय ए कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर. हा कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर असतो. इच टेस्टिस इज कव्हर्ड बाय ए कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर कॉल्ड ट्युनिका अल्बुजिनिया. बघा, हे पांढरा जो रंग दिसतो याच्यामधला तो असतो ट्युनिका अल्बुजिनिया. मग ह्या ट्युनिका अल्बुजिनियाच्या बाहेरल्या बाजूला एक लेअर असतो आणि आतल्या बाजूला एक लेअर असतो. मग ट्युनिका अल्बुजिनियाच्या बाहेरल्या बाजूला जो लेअर असतो तो इनकम्प्लीट असतो. म्हणजेच काय म्हणायचं? आउटर टू इट. आउटर टू इट म्हणजे ट्युनिका अल्बुजिनिया मीन्स ॲट द आउटर साइड ऑफ द ट्युनिका अल्बुजिनिया it is an incomplete peritoneal covering called as tunica vaginalis. म्हणजे outer to it is an incomplete peritoneal covering called tunica vaginalis. म्हणजे हा tunica vaginalis हा tunica albuginea बाहेरल्या बाजूला असतो. आणि तसंच मग ट्युनिका अल्बुजिनियाच्या आतल्या बाजूला एक लेअर असतो.
म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, अँड इनर टू इट, इट म्हणजे ट्युनिका अल्बुजिनिया, अँड इनर टू ट्युनिका अल्बुजिनिया इट इज अ ट्युनिका व्हॅस्कुलोसा. आता व्हॅस्कुलोसा इथं नाही दाखवला, पण ही जी रेष आहे आतल्या बाजूची, ट्युनिका अल्बुजिनियाच्या आतल्या बाजूची रेष, तर ती म्हणजे काय असते, ट्युनिका व्हॅस्कुलोसा. मग आता व्हॅस्कुलोसा कसा असतो, ट्युनिका व्हॅस्कुलोसा इज अ थिन मेम्ब्रॅनस, थिन म्हणजे पातळ असतो, मेम्ब्रॅनस म्हणजे मेम्ब्रेनचा बनलेला, अँड व्हॅस्कुलार लेअर असतो. व्हॅस्कुलार लेअर इट इज सप्लाय विथ ब्लड, म्हणजे ब्लड व्हेसल्सनं तो सप्लायड असतो. त्यानंतर हा ट्युनिका अल्बुजिनिया जो आहे त्याच्यापासून काही फायबर्स निघतात, म्हणजेच द फायबर्स फ्रॉम ट्युनिका अल्बुजिनिया डिवाइड each testis into about 200 to 300 टेस्टिकुलार लोब्युल्स. म्हणजे काय, ट्युनिका अल्बुजिनियापासून काही फायबर्स निघतात, जे फायबर्स या पूर्ण टेस्टिसचे, या टेस्टिस किती एकूण 2 असतात, पण प्रत्येक टेस्टिसचे 200 ते 300 टेस्टिकुलार लोब्युल्स मध्ये डिवाइड करतात. आणि हा प्रत्येक लोब्स मध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, अँड ईच विथ, म्हणजे ही किती किती लोब्युल्स असतात, हाऊ मेनी टेस्टिकुलर लोब्युल्स आर देअर, 200 to 300 टेस्टिकुलर लोब्युल्स आर देअर, अँड इन ईच टेस्टिकुलर लोब्युल्स each testicular lobule contains 1 to 4 highly coiled seminiferous tubules असतात. म्हणजे आपण ह्याला जर झूम करून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हे बघा, हा जो पांढरा रंगाचा रंग आहे, हा पांढऱ्या रंगाची बाहेरची पट्टी ही असते ट्युनिका अल्बुजिनिया, त्याच्यापासून काही फायबर्स निघतात. हे बघा, या आतमध्ये गेलेले जे पांढऱ्या रंगाचे आहेत पॉइंटेड जे दिसतात ॲरो, त्यात ॲरो इज नथिंग बट दी फायबर्स. मग हे काय करतात, हे फायबर्स ट्युनिका अल्बुजिनियापासून निघतात. ह्या पूर्ण टेस्टिसचे असे 200 ते 300 टेस्टिकुलर लोब्युल्स तयार होतात. हे बघा, हा एक लोब्युल, 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 असे 200 ते 300 टेस्टिकुलर लोब्युल तयार होतात. आणि ह्या प्रत्येक लोब्युल्स मध्ये 1 ते 4 हायली कॉइल्ड, हे जे दिसतात कॉइलिंग झालेली, हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. इच विथ 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स. मग आता हे सेमिनिफेरस ट्युब्युल जे असतात, आता ते सेमिनिफेरस ट्युब्युल्स बद्दल आपल्याला पाहायचं. आता आपल्याला पाहायचं इच सेमिनिफेरस, हे जे आता हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत, सी हिअर, दिस इज द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता आपल्याला पाहिजे टीएस ऑफ ह्युमन टेस्टिस. आता हे इच सेमिनिफेरस ट्युब्युल्स इज इंटरनली लाइन्ड बाय, हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत, त्याचा टीएस घेतलेला आहे. टीएस म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन, म्हणजे आडवा छेद घेतलेला आहे, त्याला कट केलेला आहे आडव्याने, आडवा छेद घेतल्यामुळे तो असा दिसतो. सो इच सेमिनिफेरस ट्युब्युल इज, दिस इज द सेमिनिफेरस ट्युब्युल, दिस इज ऑल्सो सेमिनिफेरस, अँड दिस इज ऑल्सो सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सो इच सेमिनिफेरस ट्युब्युल इज इंटरनली, म्हणजे आतल्या बाजूला, लाइनड बाय, आतल्या बाजूला कशाने कवर्ड असतो, लाइनड बाय और कवर्ड बाय क्युबॉइडल जर्मायनल इपिथेलियल सेल्स. आता हे क्युबॉइडल जर्मायनल इपिथेलियल सेल्स कसे असतात पहा. क्युबॉइडल, हे बघा, हे जे दिसतात तुम्हाला पोपटी रंगाचे सेल्स, हे जांभळ्या रंगाचे जे सेल आहेत, 5 जांभळ्या रंगाचे मोठे, त्यांच्यामध्ये जे दिसतात तुम्हाला पोपटी रंगाचे, दीज आर नथिंग बट दी क्युबॉइडल जर्मायनल इपिथेलियल सेल्स. त्याला आणखी एक नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्पर्मॅटोगोनिया. अँड म्हणजेच काय, इच सेमिनिफेरस ट्युब्युल इज इंटरनली लाइनड बाय क्युबॉइडल जर्मायनल इपिथेलियल सेल्स, म्हणजे स्पर्मॅटोगोनिया, अँड फ्यू लार्ज पिरॅमिडियल सेल्स. हे आणि त्याच्यासोबत काही लार्ज, म्हणजे हे बघा, हे फ्यू लार्ज पिरॅमिडल सेल्स, पिरॅमिड सारखे दिसणारे असे काही सेल्स असतात, म्हणजे जांभळ्या रंगाचे सेल्स. दॅट सेल्स आर कॉल्ड एज सर्टोली सेल्स म्हणतात त्याला, किंवा त्याला आणखी एक नाव आहे सस्टेंटॅक्युलर सेल्स म्हणतात. त्यानंतर मग हे जे पोपटी रंगाचे सेल आहेत, द जर्मायनल इपिथेलियल सेल्स म्हणतो आपण त्याला, क्युबॉइडल जर्मायनल इपिथेलियल सेल्स. दीज सेल्स अंडरगोज गॅमेटोजेनेसिस, ह्या सेलमध्ये गॅमेटोजेनेसिस होते. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट, म्हणजे मेल गॅमेट. आता इथं स्पर्म टेस्टिस असल्यामुळे मेल गॅमेट तयार करतो हा, पण गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट तयार करण्याची प्रक्रिया. जर्मायनल इपिथेलियल सेल्स अंडरगोज गॅमेटोजेनेसिस होते, आणि काय तयार होतो, टू फॉर्म स्पर्मॅटोझोआ. हे बघा, स्पर्मॅटोझोआ आहे. दी जर्मानल एपिथेलियल सेल्स अंडरगोज गॅमेटोजेनेसिस अँड फॉर्म स्पर्मॅटोझोआ. मग हे सर्टोली सेल जे असतात जांभळ्या रंगाचे, ते काय करतात, द सर्टोली सेल्स प्रोव्हाइड न्यूट्रिशन, संगोपन करतात त्याचं. दे प्रोव्हाइड न्यूट्रिशन्स टू दी डेव्हलपिंग स्पर्म. हे बघा, स्पर्म आहेत, ही जी रेखा दिसतात तुम्हाला, ह्या रेखा म्हणजे स्पर्म आहेत, ह्या जांभळ्या रंगाच्या पिरॅमिड मध्ये असलेली. दीज आर द स्पर्म्स, हे डेव्हलपिंग स्पर्म्स आहेत. मग सर्टोली सेल्स प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन टू दी डेव्हलपिंग स्पर्म्स. त्यानंतर मग आता आपल्याला पाहिजे स्पर्मॅटोजेनेसिसच्या स्टेजेस कोणते. स्पर्मॅटोजेनेसिस इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटोझोआ, or it is also called as sperm.
स्पर्म तयार करण्याची किंवा स्पर्मॅटोझोआ तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटो म्हणजे स्पर्मॅटोझोआ, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन किंवा प्रोसेस. मग स्पर्मॅटोजेनेसिसचे व्हेरियस स्टेजेस आहेत. व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन इन द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. या सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये वेगवेगळ्या प्रोसेस दिसून येतात स्पर्मॅटोजेनेसिसच्या. मग कोणत्या कोणत्या दिसून येतात? द इनर मोस्ट म्हणजे सगळ्यात आतमध्ये, द इनर मोस्ट स्पर्मॅटोगोनियल सेल्स. सगळ्यात आतली कोणती? स्पर्मॅटोगोनियल म्हणजे हे बघा, ही जर्मानल इपिथेलियल सेल्स आर कॉल्ड एज, पोपटी रंगाची जर्मानल इपिथेलियल सेल्स आर कॉल्ड एज स्पर्मॅटोगोनियल सेल्स. स्पर्मॅटोगोनियल सेल्स हे कसे असतात? डिप्लॉइड असतात. डिप्लॉइड म्हणजे कंसामध्ये 2n म्हणजे डबल नंबर ऑफ क्रोमोझोम असतात त्यांच्यामध्ये. त्यानंतर आणखी काय काय असतात? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. ह्याच स्पर्मॅटोगोनियल सेल पासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, हे बघा इथले प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स तयार होतात. ह्या पोपटी रंगाच्या आतले कोणते तयार होतात? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. हे पण डिप्लॉइड असतात म्हणजे 2n नंबर ऑफ म्हणजे डबल नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. त्यानंतर तयार होतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. इथं हे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, ह्यांच्या पुढे कंसामध्ये स्मॉल n दिले म्हणजे हॅप्लॉइड म्हणजे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. त्यानंतर त्यांच्यापासून काय तयार होतो? स्पर्मॅटिड्स, हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम स्मॉल n. अँड लास्टली स्पर्म्स, हे बघा इथे तयार होतात स्मॉल n. म्हणजेच व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस सीन इन द सेमिनिफेरस ट्युब्युल्स आर innermost spermatogonial cells, then primary spermatocyte, then secondary spermatocyte, then spermatids and lastly sperms. ह्या 5 स्टेजेस आहेत. त्यापैकी स्पर्मॅटोगोनियल सेल्स डिप्लॉइड, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हॅप्लॉइड, स्पर्मॅटिड हॅप्लॉइड आणि स्पर्म तयार होतात ते पण हॅप्लॉइड असतात. मग त्याच्यानंतर आता आपल्याला पाहिजे ह्यानंतर ह्या दोन्हीच्या मध्ये काही सेल दाखवलेले आहेत पहा त्या फिगर मध्ये. इंटरस्टिशियल सेल्स किंवा ह्याला लेडिक सेल्स सुद्धा म्हणतात ह्या सेलला. मग ह्या दोन हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. मग आता काय होतं, इथे वेगळ्या प्रकारचे पण सेल्स सापडतात. इंटरस्टिशियल सेल्स और लेडिक सेल्स म्हणतो आपण ह्यांना. इथं नाव आहे पहा, इंटरस्टिशियल सेल्स और सेल्स ऑफ लेडिक इज लाई इन बिटवीन सेमिनिफेरस ट्युब्युल्स. या दोन सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये, सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये बंच ऑफ सेल्स असतात, त्याला म्हणतात इंटरस्टिशियल सेल्स और लेडिक सेल्स. लाई इन बिटवीन, लाई म्हणजे पडणे किंवा असणे, इन बिटवीन सेमिनिफेरस ट्युब्युल्स. मग याचं फंक्शन काय? दे सिक्रिएट द मेल हार्मोन. हे मेल हार्मोन सिक्रिएट करतात, त्याचं नाव आहे एंड्रोजन और टेस्टोस्टेरॉन. हॅलो, तर आता आपल्याला पाहिजे ॲसेसरी डक्ट. आपण आतापर्यंत पाहिला टेस्टिस, त्याच्यामध्ये हिस्टॉलॉजी पण पाहिली टेस्टिसची. आता आपल्याला पाहिजे सेकंड मेल रिप्रोडक्टिव्ह स्टॉक ऑर्गन, त्यामध्ये आपण ॲसेसरी डक्ट पाहू. आता ॲसेसरीचा अर्थ होतो, ॲसेसरी म्हणजे मदत करणारे, मदतनीस. मग आता ते कोणते कोणते असतात? फिगर मध्ये तुम्हाला ॲसेसरी डक्ट दिसून येतात. दे ॲसेसरी डक्ट इन्क्लूड्स. आता आपण पाहू कोणते कोणते. ॲसेसरी डक्ट इन्क्लूड्स रीट टेस्टिस, हे बघा इथं नाव आहे रीट टेस्टिस. त्यानंतर वासा इफ्रेन्शिया, बघा इथं वरी आहे वासा इफ्रेन्शिया. त्यानंतर इपिडिडामिस, त्याच्यावरी असलेली इपिडिडामिस. त्यानंतर वॉस डेफ्रान्स, हे बघा इथं नाव वॉस डेफ्रान्स. त्यानंतर इजॅक्युलॅटरी डक्ट. आता ही इजॅक्युलॅटरी डक्ट इथं नाव नाहीये, पण ही जी सेंटरमध्ये ट्यूब नळी आहे त्याला नाव आहे इजॅक्युलॅटरी डक्ट. आणि त्यानंतर नाव आहे युरेथ्रा. म्हणजे ॲसेसरी डक्ट इन्क्लूड्स रीट टेस्टिस, वासा इफ्रेन्शिया, इपिडिडामिस, वास डेफ्रान्स, इजॅक्युलॅटरी डक्ट अँड युरेथ्रा. आता हे सगळे वन बाय वन आपल्याला पाहायचे. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा पाहायचं आहे तो रीट टेस्टिस म्हणजे काय पाहायचं आपल्याला. आता पाहू रीट टेस्टिस म्हणजे काय. हे बघा, आता मी याला फिगरला झूम करतो तेव्हा तुम्हाला रीट टेस्टिस लक्षात येईल. हे रीट टेस्टिस. रीट टेस्टिस कसा तयार होतो आपण याच्या आधी पाहिले सेमिनिफेरस ट्युब्युल्स. द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे रीट टेस्टिस आपल्याला ह्या फिगर मध्ये लक्षात येईल, त्याच्यामुळे मी ही फिगर घेतली आपल्यासाठी एलएस ऑफ टेस्टिसची, कारण त्याच्यामध्ये तेवढं ओळखू येत नाही. तर रीट टेस्टिस म्हणजे काय लक्षात घ्या. काय म्हटलं त्यांनी? ऑल द सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऑफ द टेस्टिस. आता हे टेस्टिस आहे, टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल कोणते आहेत हे बघा. ही जे पूर्ण उभी पट्टी दिसते, जे कॉइल हायली कॉइल्ड स्ट्रक्चर, या ट्यूब्सला म्हणतात सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे प्रत्येक ही लोब्स मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात 1 to 4. ह्याच्या आधी आपण पाहिलंय. ऑल द सेमिनिफेरस ट्युब्युल्स, हे सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल्स, ऑल द सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऑफ द टेस्टिस ॲट इट्स पोस्टेरियर सरफेस. ह्यात ही जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत, इकडली ही सेमिनिफेरस ट्युब्युलची अँटेरियर साइड आहे आणि इकडली ही पोस्टेरियर साइड आहे. मग ऑल द सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऑफ द टेस्टिस
ॲट द पोस्टिरियर साईड, म्हणजे प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युलच्या पोस्टिरियर साईडला, म्हणजे इकडं ऑल द सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऑफ द टेस्टिस ॲट द पोस्टिरियर सरफेस फॉर्म्स ए नेटवर्क. हे बघा इथे नेटवर्क तयार करतात. फॉर्म्स ए नेटवर्क ऑफ ट्युब्युल्स, एका ट्यूबचं नेटवर्क तयार करतात पोस्टिरियर साईडला, पोस्टिरियर सरफेसला. त्याला काय म्हटलं जातं? कॉल्ड ॲज रीट टेस्टिस, RETE, रीट टेस्टिस. मग त्याच्यानंतर ह्या रीट टेस्टिस पासून काय तयार होतो पहा. मग त्या रीट टेस्टिस पासून 12 टू, मग आता पुढचं आपल्याला पाहिजे व्हासा इफ्रेन्शिया, सेकंड ॲसेसरी डक्ट व्हासा इफ्रेन्शिया. व्हासा इफ्रेन्शिया कसा तयार होतो पहा. 12 to 20 म्हणजे 12 ते 20. हे बघा 12 to 20 फाईन ट्युब्युल्स, फाईन म्हणजे छोटे छोटे किंवा सूक्ष्म. 12 to 20, 12 ते 20 फाईन ट्युब्युल्स अरायझिंग फ्रॉम द रीट टेस्टिस आर कॉल्ड ॲज व्हासा इफेरेन्शिया. आता इथं फिगरमध्ये नाव लक्ष येतील तुमच्या. बघा व्हासा इफेरेन्शिया, 12 ते 20 फाईन ट्युब्युल्स अरायझिंग फ्रॉम द रीट टेस्टिस इज कॉल्ड ॲज व्हासा इफेरेन्शिया. मग याचं फंक्शन काय? दे कॅरी द स्पर्म फ्रॉम द टेस्टिस. व्हासा इफेरेन्शियाचं फंक्शन काय? दे कॅरी द स्पर्म फ्रॉम द टेस्टिस अँड ओपन इन टू दी इपिडिडॅमिस. ह्या इपिडिडॅमिस मध्ये ओपन होतो. म्हणजे हे बघा इथं ह्या इपिडिडॅमिसचे 3 भाग दाखवलेत. हेड ऑफ इपिडिडॅमिस, बॉडी ऑफ इपिडिडॅमिस अँड टेल ऑफ इपिडिडॅमिस, असे 3 भाग दाखवलेत. मग व्हासा इफ्रेन्शिया ओपन्स इन टू, व्हासा इफ्रेन्शियाचं फंक्शन काय? दे कॅरी द स्पर्म फ्रॉम द टेस्टिस अँड ओपन इन टू दी इपिडिडॅमिस. मग आता आपल्याला पाहिजे तिसरा ॲसेसरी डक्ट इपिडिडॅमिस. हा इपिडिडॅमिस काय असतो पहा. हा पूर्ण असा इपिडिडॅमिस इथपर्यंतचा. व्हॉट इज इट? इट इज अ लॉंग, लॉंग म्हणजे लांब असतो. इट इज अ लॉंग हायली कॉइल्ड, म्हणजे जास्त प्रमाणात कॉइल झालेला. इट इज अ लॉंग हायली कॉइल्ड ट्यूब विच इज डिफरन्शिएटेड इनटू, ह्याचे 3 भाग पडतात. विच इज डिफरन्शिएटेड इनटू अप्पर कॅपुट. हे बघा हे अप्पर कॅपुट म्हणजे हेड ऑफ इपिडिडॅमिस, अप्पर कॅपुट, मिडल कॉर्पस म्हणजे बॉडी, मिडल कॉर्पस अँड लोअर कौडा, लोअर कौडा इपिडर्मिस. आता कौडा म्हणजे काय? कौडा म्हणजे टेल, म्हणजे हेच टेल ऑफ द इपिडर्मिस, इपिडिडॅमिस म्हणजेच कौडा. असे 3 भाग पडतात. मग हा जो आहे, मग आता ह्याचं फंक्शन काय? द स्पर्म अंडरगोज मॅच्युरेशन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इपिडिडॅमिस? स्पर्म अंडरगोज मॅच्युरेशन इन इपिडिडॅमिस. मॅच्युअर म्हणजे परिपक्व होतात स्पर्म. स्पर्म अंडरगोज मॅच्युरेशन इन इपिडिडॅमिस. आता त्याच्यानंतर पुढचा ॲसेसरी डक्ट आहे व्हास डेफरन्स. व्हास डेफरन्स हे बघा इथला व्हास डेफरन्स, हा इथला व्हास डेफरन्स. तर आपण याच्यासाठी हे बघा आता आपल्याला इथं पाहिजे व्हास डेफरन्स. हे व्हास डेफरन्स. आता व्हास डेफरन्स म्हणजे काय? हे बघा इपिडिडॅमिस पोस्टिरियरली लीड्स इनटू, हे बघा हे इपिडिडॅमिस, हे इथला इपिडिडॅमिस पोस्टेरियरली, हे बघा इथं पाठीमागच्या बाजूला. अँटेरियर म्हणजे समोरचा, पोस्टिरियर म्हणजे पाठीमागचा. इपिडिडॅमिसच्या पोस्टिरियरला द इपिडिडॅमिस पोस्टेरियरली लीड्स इनटू व्हास डेफरन्स. पोस्टेरियरला इपिडिडॅमिसचा असतो व्हास डेफरन्स म्हणजे नेक्स्ट ॲसेसरी डक्ट असतो. मग हा काय करतो? विच ट्रॅव्हल अप टू दी ॲबडॉमिनल कॅव्हिटी. हा व्हास डेफरन्स कुठपर्यंत जातो? ट्रॅव्हल अप टू दी ॲबडॉमिनल कॅव्हिटी पर्यंत जातो. आणि त्यानंतर हा एक लूप तयार करतो. लूप म्हणजे बघा असा गोलाकार पाड तयार करतो. अँड फॉर्म्स ए लूप ओव्हर दी युरेटर. हे बघा युरेटर, युरेटर म्हणजे हा युरेटर एक्सक्रिटरी सिस्टीमचा पार्ट आहे. बघा हा युरिनरी ब्लॅडर आहे आणि हा युरेटर आहे जो ह्याच्यापासून येतो, किडनी पासून येतो युरेटर. तर त्याचा आपल्याशी इथं काही संबंध नाही. फक्त इथं लक्षात ठेवा व्हास डेफरन्स फॉर्म्स ए लूप, एक लूप तयार करतो ओव्हर दी युरेटर. हे बघा युरेटरच्या पलीकडून असा एक लूप, हे युरेटर आहे त्याच्या पलीकडून म्हणजे त्याला गोलाकार असा एक लूप तयार करतो. इट फॉर्म्स ए लूप ओव्हर दी युरेटर अँड ओपन्स इनटू द युरेथ्रा. आणि त्यानंतर हा व्हास डेफरन्स कुठे ओपन होतो? युरेथ्रामध्ये. बघा ही युरेथ्रा म्हणजे सेंटर मधली कॅनल डक्ट आहे. हा युरेथ्रामध्ये ओपन होतो. फॉर्म्स ए लूप ओव्हर द युरेटर अँड ओपन्स इनटू दी युरेथ्रा. युरेथ्रामध्ये ओपन होतो. मग युरेथ्रामध्ये ओपन होण्याच्या पूर्वी काय काय होतं पहा. बिफोर डुईंग सो म्हणजे व्हास डेफरन्स युरेथ्रामध्ये ओपन होण्याच्या पूर्वी, बिफोर डुईंग सो द व्हास डेफरन्स, बिफोर डुईंग सो द व्हास डेफरन्स जॉईन्स दी डक्ट्स ऑफ सेमिनल वेसिकल. आहे बघा सेमिनल वेसिकल आहे ते बघा हे. हा व्हास डेफरन्स काय करतो? सेमिनल वेसिकलच्या डक्ट सोबत जॉईन होतो. बिफोर डुईंग सो इट जॉईन्स दी डक्ट्स ऑफ दी सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकलच्या डक्ट सोबत, डक्ट म्हणजे नलिका, सेमिनल वेसिकलच्या डक्ट सोबत जॉईन होतो आणि काय तयार करतो? टू फॉर्म द इजॅक्युलॅटरी डक्ट. बघा सेंटरला जी छोटी बारीक नलिका दिसते त्याला म्हटलं जातं इजॅक्युलॅटरी
डक्ट म्हणजे वास डेफरन्स जॉईन्स द डक्ट्स ऑफ सेमिनल व्हेसिकल टू फॉर्म द इजॅक्युलेटरी डक्ट. मग ही इजॅक्युलेटरी डक्ट जी आहे, इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू दी प्रोस्ट्रेट ग्लँड. बघा प्रोस्ट्रेट असं नाव आहे, म्हणजे हे जे दोन दिसत आहेत इकडले निकडले हे प्रोस्ट्रेट ग्लँड आहे, त्याच्यामधून जातो हा ejaculatory duct. Ejaculatory duct passes through the prostate gland and opens into the urethra, आणि युरेथ्रा मध्ये ओपन होतो. त्यानंतर मग हा युरेथ्रा काय करतो, आता नेक्स्ट ॲक्सेसरी डक्ट कोणता आपला युरेथ्रा. आपण इजॅक्युलेटरी डक्ट सुद्धा पाहिला. आता युरेथ्रा नेक्स्ट आहे. युरेथ्रा प्रोव्हाइड्स, आता युरेथ्रा काय प्रोव्हाइड करतो, युरेथ्रा प्रोव्हाइड्स ए कॉमन पॅसेज. कॉमन म्हणजे एकत्रित एक मार्ग देतो. इट प्रोव्हाइड्स ए कॉमन पॅसेज फॉर युरिन अँड सिमेन. सिमेन म्हणजे स्पर्म. युरिन आपल्याला माहित आहे जे एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये तयार होतो युरिन, म्हणजेच युरेथ्रा प्रोव्हाइड्स अ कॉमन पॅसेज फॉर द युरिन अँड दी सिमेन. म्हणून ह्या युरेथ्राला काय म्हटलं जातं, हेन्स इट इज कॉल्ड युरिनोजेनायटल डक्ट म्हणतात त्याला. युरिनोजेनायटल, युरिनो म्हणजे युरिन, जेनायटल म्हणजे सिमेन सुद्धा कॅरी करतो, म्हणून याला युरिनोजेनायटल डक्ट म्हणतात. मग मेलचा आहे या, मग मेल मध्ये युरेथ्रा कसा असतो, इन मेल द युरेथ्रा इज लॉंग. मेल मध्ये हा लॉंग असतो फिमेलच्या कंपॅरिझन मध्ये. इन मेल द युरेथ्रा इज लॉंग अँड एक्सटेंड थ्रू द पेनिस. हे बघा हे बाजूचा पेनिस आहे, ग्लान्स पेनिस असं नाव आहे. या पूर्ण पेनिस मधून जातो युरेथ्रा. इन मेल युरेथ्रा इज लॉंग अँड एक्सटेंड थ्रू द पेनिस अँड इट ओपन्स टू द आउटसाइड. आणि हा युरेथ्रा बाहेरल्या बाजूला ओपन होतो. इट ओपन्स टू द आउटसाइड बाय अन ओपनिंग. बाहेरल्या बाजूला एक ओपनिंग ओपन होतो. दॅट ओपनिंग इज कॉल्ड ॲज युरेथ्रल मीटस किंवा त्याला म्हणतात युरेथ्रल ओरिफिस. अँड ऑल द ॲक्सेसरी डक्ट एक्सेप्ट द युरेथ्रा आर प्रेझेंट इन पेअर्स. म्हणजे जेवढे जेवढे काही ॲक्सेसरी डक्ट आहेत कोणते, म्हणजे रिट टेस्टिस असेल किंवा व्हासा इफ्रेन्शिया, इपिडिडामिस, वास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, हे सगळे जे ॲक्सेसरी डक्ट आहेत ते पेअर मध्ये असतात. पण युरेथ्रा हा